आपण म्हणजे शिवसेना आग्रही आहे युती संदर्भात. काल एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलंय की युती होणार म्हणून. नेमकं काय? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काल रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. तिथे रत्नागिरी जिल्ह्याची युती निश्चित झाली. शेवटी महायुतीमध्ये नैसर्गिक अलायन्स जी आहे ती शिवसेना आणि भाजपची आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं पहिलं एकत्र आलं पाहिजे, बरोबर एनसीपीला घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री मोदी यांनी सांगितले की मैत्रीपूर्ण लढायचं आहे. आज त्याच्यानंतर काहीतरी 12 वाजता आमचे मार्गदर्शक आदरणीय राणे साहेबांची देखील काहीतरी पत्रकार परिषद आहे. पण ठीक आहे, जर युती करून लढायचं नसेल, मैत्रीपूर्ण लढायचं असेल, आमची देखील तयारी झालेली आहे. साहेब, ह्या संदर्भात काल कणकवलीमध्ये असं एक बातमी आली की शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना भाजपला रोखण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. नेमकं काय त्या संदर्भात? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही, शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाहीत. पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं. आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे. मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढे जायचं आहे. काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली, तिथे देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे. पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही, याच्यातला भाग नाही. आम्ही 4ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू. पण ही झाली टोकाची भूमिका. पण त्याच्या अगोदर आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे, ही आमची भूमिका आहे. काल रात्री 11:30 वाजता दुसरी आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मी होतो, आमदार निलेश राणे होते, दत्ता सामंत होते, संजू परब होते, राजन तेली होते आणि आमचे संजय पडते होते, संजय आंग्रे होते. आम्ही देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे. आणि असं काही नाही की आमची ताकद नाहीये. 2-3 पैकी 2 आमदार जे शिवसेनेचे आहेत, निलेशजी आणि दीपकजी, ते आमची ताकद देखील 50% जास्त आहे. पण 50% ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचंय, आम्हाला युती करून लढायचं आहे, समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू. आता त्यांनी मैत्रीपूर्णची तयारी केलेली आहे, आम्ही देखील केलेली आहे. काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल. त्याच्यामुळे असं काय नसतं, जर युती झाली तर युतीनं लढू, जर मैत्रीपूर्णची कोणाला इच्छा असेल तर मैत्रीपूर्ण लढू. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची आपण भेट घेतला त्यावेळी ते अनुकूल होते, मात्र निलेश राणे यांनी युतीसाठी नकार दिला असं दीपक भाई म्हणाले. एक लक्षात घ्या, मी आणि दीपक भाई